नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे चौधरी ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण डी-सी-सी बँकमध्ये गणितावर विचारलेले एका पेपरातले सर्व प्रश्न बघू. तर सिक्वेन्स वाईज गणिताच्या पेपरात होता 66 वा पहिला गणिताचा प्रश्न होता. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 66. दोन संख्येचा मसावी आणि लसावी क्रमश 12 म्हणजे मसावी 12 आणि लसावी 336 आहेत. दोन्हीपैकी एक संख्या 84, एक संख्या आपल्याला दिलेली आहे 84. तर दुसरी संख्या विचारली, तर दुसरी संख्या आपण काय मानू? तर दुसरी संख्या आपण x मानू. याच्यासाठी एक सूत्र आहे, दोन संख्येचा गुणाकार हा कोणाबरोबर असतो? हा असतो मसावी आणि लसावी यांच्या गुणाकाराबरोबर असतो. तर इथं दोन संख्येपैकी एक संख्या आपल्याला दिलेली आहे 84 84 दिलेली आहे. दुसरी संख्या आपण x मानली, ती x बरोबर. मसावी किती आहे किंवा लसावी कुठलं पण पुढं मागे पुढे लिहिलं तरी 12 गुणिले 336. x इकडनं जसंच तसं राहील, तिकडनं जाऊन हा भागाकारच्या स्वरूपात होईल, म्हणजे 336 भागिले 84. 12 7 84 आणि 7 336ला कितीचा भाग जातो? 48चा भाग जातो. म्हणून x बरोबर किती? 48. ही झाली आपली दुसरी संख्या. म्हणून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर 48. क्वेश्चन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 67 बघू. एका कॅन्टीनमध्ये एका आठवड्याला 798 केळी लागतात. एका आठवड्यासाठी विचारलं. 2008 सालचे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यासाठी किती केळ्यांची गरज आहे? इथं 2008 मुद्दामच विचारलंय, ते लीप इयर आहे. आणि या 2008 मध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, बाकीचे जनरली 28 असतात. 2008, 12, 16 असे 4 वर्षावर असतं, ते लीप इयर्स म्हणून कन्सिडर केले जातात. जानेवारीमध्ये 31 प्लस फेब्रुवारी 29 आणि मार्चमध्ये परत 31, हे सर्वांची बेरीज होते 91 दिवस. आता विचारलं काय, एका कॅन्टीनमध्ये एका आठवड्याला 798 केळी जातात. तर एक आठवड्याला किती जातात? केळी 798. तर एका दिवसाला किती केळी जाणार? तर हे 798 भागिले 7 दिवस असतात म्हणून. तर इक्वल्स टू 114 एवढी केळी एका दिवसाला जातात. तर त्यांनी विचारलेले 2008 सालचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यासाठी किती केळी जातील? तर हे सर्वांची बेरीज 91 आहे. तर मग एका दिवसाला 114, तर 91 दिवसाला किती केळी लागतील? तर 91 × 114 इतकी केळी लागतील, ज्याचं उत्तर आहे 10374 इतकी केळी लागतील. ऑप्शन नंबर 10374, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. जर एखाद्या संख्येला त्याचे 2/3 गुणाकार केल्यास येणारे उत्तर 864 आहे, तर ती संख्या काय? तर एक संख्या म्हणू, आपण काय म्हणू, एक संख्या मानू x. तर क्वेश्चन नुसार जाऊ. एक्सला एक्सच्या 2/3 जर गुणलं तर उत्तर येतं 864. हे दिलेले प्रश्नानुसार आपण मांडणी केली. फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर काय येतं? x² 2/3 इज इक्वल टू 864. 2x² इज इक्वल टू 864 गुणिले 3. x² इज इक्वल टू 432 into 3. Then x² is equal to 1296 multiplication,
आणि एक्स सिम्पली काढायचं असेल तर अंडर रूटमध्ये तिकडची संख्या टाकावी लागेल. अँड एक्स इज इक्वल टू हा कसाचा अंडर रूट आहे तर तो 36 आहे, म्हणून जी संख्या आहे ती किती असेल एक्स असेल, जी मानलेली संख्या एक्स बरोबर 36 असेल. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 69. दोन संख्यांचा गुणाकार 120 आहे, किती आहे 120, आणि त्यांच्या वर्गाची बेरीज ही 289 आहे. संख्येची बेरीज किती आहे? तर दोन संख्या एक तर एक्स वाय म्हणू किंवा ए बी म्हणू, तर सिम्पली आपण एक्स म्हणू. तर दोन संख्या आहेत ते काय लिहिणार, दोन संख्या एक्झॅक्टली कोणत्या ते माहीत नसल्या कारणास्तव आपण काय एक्स आणि वाय म्हणू. तर दिलेल्या प्रश्नानुसार आपण मांडणी करू. दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय, एक्स गुणिले वाय बरोबर किती दिलं 120. त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे हे दोघांची वर्ग केलं, याचा पण वर्ग केले आणि त्याची बेरीज 289. संख्यांची बेरीज किती, तर आपल्याला विचारले सिम्पली एक्स प्लस वाय हे दोन मानलेल्या संख्यांची बेरीज किती. तर एक आयडेंटिटी सर्वांना माहीत असेल, एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ एक्स वाय. ही एक आयडेंटिटी आहे. याच्यामध्ये किमती ठेवू, एक्स प्लस वाय स्क्वेअर जसंच तसे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची किंमत इथे आहे 289 प्लस ट्वाइस ऑफ एक्स वायची किंमत एक्स इंटू वायची 120. फर्दर सिम्प्लिफाय करू, एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 120 इंटू 2 240 and 289 यांची बेरीज जर केली तर किती आहे 529. सो इकडनं जर रूट काढला तर इकडनं स्क्वेअर काढला तर इकडनं रूट होतो, म्हणून एक्स प्लस वाय बरोबर अंडर रूट ऑफ 529. आणि म्हणून फायनल आन्सर आपल्याला वाटला एक्स प्लस वाय दोन संख्यांची बेरीज आपल्याला किती अंडर रूट ऑफ 529 म्हणजे 23. दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन 23. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 27. राणी आणि कोमल यांचे वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 3:5 आहे. कोमल आणि पूजा त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 2:3 आहे. तर राणीचे वय किती असं विचार. तर प्रश्न वाईज गेल्यावर आपल्याला असे लक्षात येते की ही राणी आहे, राणी कोमल आणि एक असेल पूजा, यांचे वयाचे गुणोत्तर म्हणजे राणी आणि कोमल यांचे गुणोत्तर किती दिलं 3:5. त्याचप्रमाणे कोमल आणि पूजा यांचं गुणोत्तर 2:3 इतकं दिलंय, आणि राणीचे वय विचारलंय. तर एवढेच दोन कंडिशन दिलेत. तर ह्या दोन कंडिशनच्या व्यतिरिक्त आणखी तिसरी काहीतरी मेन्शन करायला पाहिजे, याचं वय किंवा ह्याचे 2 पट आहे वगैरे, तर तेव्हा ते आपण आन्सर कॅल्क्युलेट करू शकत होतो. म्हणून ऑप्शन डी याचे निश्चित केले जाऊ शकत नाही, याचं उत्तरच कॅल्क्युलेट करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2010. या वर्षात एका कॉलेजमध्ये 5,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. असे आढळून आले की प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांची संख्या सतत दरवर्षी 24% वाढत आहे. तर 2012 मध्ये किती विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेतील. तर इथं हा पॉप्युलेशन बेस्ड क्वेश्चन आहे. 2010 ते 2012 असे 2 वर्षाचा काय सांगितला गॅप दिला आहे. असा पॉप्युलेशन बेस म्हणजे इथं हे आपले पॉप्युलेशन वाढते कमी होते ह्याचा प्रश्न आल्यानंतर एक सूत्र आहे, तो सर्व पॉप्युलेशन बेस क्वेश्चन्स असतात त्याच्याने सॉल्व्ह होतो. तर तो सूत्र असं आहे, पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर बाय 100 रेज टू एन. आता किमती ठेवू म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचे ते कळेल. पी म्हणजे पॉप्युलेशन किती दिले 5,000. 1चा काय 1 डिजिटच आहे 1 प्लस आर म्हणजे रेट कोणत्या दराने वाढतंय 24% वाढतंय, म्हणजे वरती 24 खाली 100 24%. आणि एन म्हणजे गॅप. आता 2010 ते 2012 म्हणजे किती वर्षाचा गॅप आहे, तर 2 वर्षाचा गॅप आहे. हे सिम्पली आपण अरेंजमेंट केली म्हणजे दिलेल्या प्रश्नानुसार मांडणी केली. आता हे फर्दर सॉल्व्ह केल्यावर
बघू आन्सर काय येतं. 5000. ह्याचं सिम्पल फ्रॅक्शन फॉर्म काय येईल, 1 प्लस कमीत कमी हे येईल 6/25. 6/25 what happened, 25 square. Then further simplify करू आपण. 5025 plus 60 31/25 square. हे 5031/25 याला आपण दोनदा लिहू कारण त्याचा स्क्वेअर आहे. 31/25 कट 25 म्हणजे किती, इक्वल्स टू 8 इंटू 31. 8 टाइम्स गेलं इंटू 31. त्यांचं जर आपण सिम्प्लिफाय केलं तर किती येतं, 7688. एवढे स्टुडंट्स असतील ना, त्यांनी 2012ला ॲडमिशन घेतलं. 2012मध्ये किती विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तर त्यांनी ते आहे 7688. सर्व ॲन्सर येऊन जातं 7688. फक्त फॉर्म्युला व्यवस्थित लावायचा. 7688 इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे 72वा. एक दुकानदार कापड 4% नुकसानीची विकण्याची जाहिरात करतो, तथापि तो ती पट्टी वापरून तो 20% नफा कमावतो, तर त्या पट्टीचे सेंटीमीटर वास्तविक लांबी किती. क्वेश्चन थोडासा इकडे तिकडे असं वाटतोय, पण आपल्याला नेमकं काय म्हणायचं ते कळलं असेल. 4% नुकसान आहे आणि 20% नफा कमावतो, पण त्याच्यामध्ये थोडा पार्टीमध्ये तो झोल करतो. तर ॲक्च्युली झोल आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्या बेसिसवर पट्टीची सेंटीमीटरमध्ये वास्तविक लांबी किती ना, म्हणजे तो किती असून किती चोरी करतो ते काढायचे. तर दिलंय काय आहे, 4% नुकसान म्हणजे काय असेल, लॉस, आणि 20% प्रॉफिट म्हणजेच काय, फायदा. हे दिलेलं आहे 20% आणि 4%. तर याच्यामध्ये सरळ एक सूत्र वापरू, पी प्रॉफिट पर्सेंट और लॉस पर्सेंट, म्हणजे नफा किंवा फायदा यांची टक्के बरोबर किती असते, y मायनस एक्स अपॉन 100 मायनस वाय, 100 मायनस वाय इंटू 100. हा एक सूत्र आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण फसवेगिरी असते ना, हे असे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये सेम सूत्र लागतं. तर हे किमती तेव्हा आपल्याकडे लॉस पर्सेंट आणि दुकानदार आहे तो 20% काय करतो, 20% नफा मिळवतो, म्हणून 20% बरोबर वाय मायनस एक्स. किती आहे, एक्स म्हणजे लॉस 4% आहे, अपॉन 100 मायनस वाय इंटू 100. ते फर्दर सिम्प्लिफाय करू आपण. तर हे असेल, इकडनं जाईल हा 20 आणि 100, हा 20 आणि 100 5 टाइम्स जाईल, म्हणून आपण सरळ लिहू शकतो 100 मायनस वाय इक्वल्स टू 5y मायनस 20. आणि देन सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला वाटतं 120 इक्वल्स टू 6y. कॉमन सेन्स आहे, हे सिम्पल आहे. आणि देन y इक्वल्स टू 20%. तर पूर्ण पट्टी ही 20% नुकसान करतो पूर्ण पट्टीत, म्हणून ॲक्च्युअल लांबी ही किती आहे, 80%. 80% ॲक्च्युअल लांबी असेल. इथं 30 आलं असेल तर ॲक्च्युअल लांबी 70 येते. असंच 100च्या याच्यात म्हणायचे 80%. 80% इज नथिंग बट 80 सेंटीमीटर.
असे प्रश्नाचे सेम हाच फॉर्म्युला टाकायचं, सेम कॅल्क्युलेट करायचं, आन्सर बरोबर येतं 80 सेंटीमीटर. 80 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन 73. संजयने 10% सवलत देऊन एक शर्ट विकला आणि 8% नफा मिळवला. जर शर्टाची छापील किंमत ₹1080 असेल तर त्याची खरेदी किंमत किती? असे जेव्हा सवलत दिलेली असेल, दोन, एक नफा कमावतात, सवलत देऊन नफा कमावलेला असेल, एक छापील किंमत दिली असेल ना, त्याच्यासाठी सरळ सरळ CP म्हणजे कॉस्ट प्राईस, खरेदी किंमत, विक्री किंमत आणि छापील किंमत यासाठी आपल्याला रेशिओ शोधून काढायचे असतात. तर दिलेली पहिली कंडिशन वरून आपल्याला एक कुठला तरी दोन याच्यातला रेशिओ भेटेल, याच्यातला किंवा याच्यातला. पहिली कंडिशन काय आहे? 10% सवलत, 10% सूट म्हणजेच काय? 10%च्या फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असेल? 1/10. तर जी बॉटमची असते ती काय असते? MP म्हणजे मार्क प्राइस असेल, छापील किंमत असते. आणि वरची जी असते ती किती असते? काय असते ती? ती डिस्काउंट दिलेलं, सवलत दिलेली म्हणजेच काय? डिस्काउंट म्हणजे एक प्रकारचा लॉस. इथं 10 आणि 9 म्हणजे 10 रुपये जर असेल मार्क प्राइस तर डिस्काउंट किती? 1 रुपयाचा, म्हणजेच किती येईल? 9. तर ही झाली पहिली कंडिशन. याच्यावरून आपल्याला काय येतं? इथं MP किती भेटली? 10 आणि डिस्काउंट म्हणजे सेलिंग प्राइस किती भेटेल? तर 1 रुपये सोडला तर 9, 9/10 असं भेटेल. दुसरी कंडिशन आहे प्रॉफिट पर्सेंट किती दिला? 8% दिला. तर 8%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू घेतला 8/100 म्हणजेच किती? 2/25. हे फ्रॅक्शन व्हॅल्यू. याचा अर्थ काय आहे? 25 हा कॉस्ट प्राइस, प्रॉफिट हा कॉस्ट प्राइसवर कधी पण कॅल्क्युलेट केला जातो, आणि 2 रुपये फायदा म्हणजेच किती? 2 रुपये एक्स्ट्रा येतील, हा प्रॉफिट. तर हा झाला कॉस्ट प्राइस आपल्याला भेटली 25, आणि ही जी आहे ती आहे सेलिंग प्राइस किती? 27. तर आता रेशिओ आपल्याला तिन्ही रेशिओ आपण मांडून घेऊ, SP, CP, SP अँड MP. पहिल्या याच्यातून आपल्याला काय भेटलं होतं? आता भेटले 25 कॉस्ट प्राइस ही, आणि सेलिंग प्राइस 27. आणि पहिल्या याच्यातून 10 मार्क प्राइस होती, 10 मार्क प्राइस, आणि 9 काय होती? सेलिंग प्राइस. ते याच्यामध्ये हे दोन व्हॅल्यू इक्वल करायचे. इक्वल करण्यासाठी 9 त्रिक 27 तीनाने गुणू, इथं 9 त्रिक 27 म्हणजे इथं होईल 27. तीनाने गुणलं फक्त 9ला, आणि त्याच्यामुळे याला पण गुणायला लागेल 3. इथे झाले 30. इथं जसं तसे 25. तर आपल्याला तिनांची रेशो भेटली 25:27:30. आता प्रश्नाकडे जाऊ. तर छापील किंमत जर 1080 असेल तर त्याची खरेदी किंमत, एक तर छापील म्हणजे MP चे रिलेशन, आणि खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस विचारली, म्हणजे 25:1 रेशो किती आहे? 25. दुसऱ्याच्या 30. हे 30 आणि 25 आहे, तर आपण 5ने भाग देऊन किती? 5 5 5 25 आणि 5 30. हे जे 6 युनिट आहे त्याची किंमत आपल्याला दिलेली आहे किती? 1080. 1080. जर 6 युनिटचे 1080 असेल तर एका युनिटचे किती? तर 1080ला 6ने भाग दिला तर आपल्याला उत्तर भेटेल किती? 180 एका युनिटची. जर एका युनिटची 180 असेल तर 5 युनिटची किती? तेच आपलं उत्तर. म्हणजेच 180 गुणिले जर 5 केला तर वी विल गेट द आन्सर 900 रुपीज. एवढे मोठा प्रश्न, म्हणजे मोठाच आहे पण तो आलाच तर सोडवावा लागेल कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर. द आन्सर इज 900. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. Question number 74. जर √2:1 plus √3 in similar way √6:x इथे x ची किंमत विचारली, तर हे आपण अरेंज कसं करून लिहू शकतो? √2 अपॉन
1 प्लस √3 इक्वल्स टू √6 डिवाइड बाय एक्स. इथे एक्सची किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी √6 तिकडनं झालं असे दस्तानी जाईल, म्हणजे किती 1 प्लस √3 √2 √3 इंटू √2. 6ला आपण स्प्लिट केलं इन ब्रॅकेट 1 प्लस √3 होल √2. सो √2 आणि √2 कॅन्सल होईल, तर फर्दर √3 in bracket 1 plus √3. So we'll calculate 1 √3 into 1 √3 plus √3 into √3 √9, which is 3. It's the final answer, √3 plus 3. Option number 1. Question number 75. एका शाळेत मुले आणि मुलींचे प्रमाण अनुक्रमे 4:5 आहे. जेव्हा 100 मुली शाळा सोडून गेले तेव्हा ते प्रमाण अनुक्रमे 6:7 बनते. तर शाळेत एकूण मुले विचारलीत, मुले म्हणजे मुली प्लस मुलं. तर मुलं आणि मुलींचं प्रमाण 4:5 आहे, म्हणजे 4 मुलासाठी आणि 5 मुलींसाठी आहे. तर आपण म्हणू बॉईजला काय म्हणू 4x, कारण 4 आहे त्याला आपण x जोडलाय. आणि गर्ल्सचं प्रमाण किती आहे 5x. आणि आपल्याला शेवटचं विचारत मुले म्हणजेच काय 4x प्लस 5x हे दोघं म्हणजेच किती 9x. एक्सची जी किंमत आपल्याला भेटली तर 9 इंटू एक्स केला तर त्याच्या फायनल आन्सर येऊन जाईल. असे अरेंज करू आपण दिलेले प्रश्नानुसार. 4x म्हणजे हे मुलांचं रेशिओ आणि मुलींचा रेशिओ किती आहे 5x. कंडिशन काय सांगितलं, हा जे 5x आहे मुली किती सोडून गेले 100 सोडून गेले. 100 सोडून गेल्यानंतर त्यांचा रेशिओ आहे तो 6 आणि छेदस्थानी 7, 6/7. तर हे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर किती 28x बरोबर 330 मायनस 600. आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेट 30x असेल, हा 30x असेल ना, राईट 7/30x. अँड x to x इज इक्वल टू 600. म्हणून x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 300. x ची किंमत आली 300. आपल्याला विचारलंय मुलं किती आहे 9x आणि x ची किंमत 300, म्हणून 9 इंटू 300 इज इक्वल टू 2700 2700. तर दिलेल्या ऑप्शनमध्ये 2700 नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 76. वाईनने पूर्ण भरलेले एका पिंपातून 8 लिटर काढून घेतलं आणि तेवढंच पाणी ओतलं. ही क्रिया आणखी 3 वेळा केली. आता पिंपात शिल्लक राहिलेल्या वाईनचे पाणीचे प्रमाण 16:65 आहे. पिंपात सुरुवातीला किती वाईन होती. असे प्रश्न आले ना, रेशिओ प्लस हे घातले हे सर्व, तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे, तो सरळ सूत्र आपण अप्लाय करू. इथं सूत्र काय म्हणतोय, 1 मायनस k अपॉन x रेस टू n कोणाबरोबर असतो p. ते p जी आहे ना ती आपण काय आहे शिल्लक राहिलेली कॅपॅसिटी ते बघू आता काय. 1चं 1 आपण टाकू मायनस k म्हणजेच काय आहे 8 लिटर. ते काय काढलं पिंपातून आपण काढून घेतलं म्हणून 8 लिटर. आणि x ची किंमत आपल्याला शोधायची, म्हणून x जसं असतं तसे. n म्हणजे काय किती वेळेस काढलं. आता इथे किती वेळेस काढून घेतलं तर ते आणखी 3 वेळेस काढले, म्हणजे 3 प्लस 1 सुरुवातीला म्हणजे 4. तर कधी पण n घेताना असं आणखी किंवा मग 3 वेळेस असेल ना तर लक्ष द्यायचं. 4 एक ॲडिशनल असतो 4.
रेस टू 4 इक्वल्स टू किती आहे, कशाचे विचारले, वाईन. पिंपात सुरुवातीला वाईन विचारली ना, तर 16 ही 16 कितीपैकी आहे, तर वाईन विचारली ना, तर हे पाणीच आहे. तर 16 प्लस 65 81 पैकी 16 हे काय आहे, वाईन उरलेली आहे. तर हे झाले आपले अरेंजमेंट. आता फर्दर सोल्व करू. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला असं भेटते 1 - 8/x इक्वल्स टू, याला आपण रेस टू 4 मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे 2/3 रेस टू 4. इकडनं पण रेस टू 4 आहे ना, तर हा बेस सेम राहील, वरती पॉवर निघून जातील. म्हणजे सरळ आपण काय लिहू शकतो, 1 - 8/x इज इक्वल टू 2/3. अँड सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला x - 8 इक्वल्स टू 2/3 of x and x is equal to, इकडनं x आणि हा तिकडनं गेल्यावर काय होईल, गुणाकार. थ्राइस ऑफ x minus 24 is equal to 2x, म्हणजे मायनस आहे हा, म्हणजेच काय, x बरोबर किती, 24 लिटर. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर येते, म्हणून दिलेल्या ऑप्शनमध्ये 24 हे आन्सर आहे. हा सूत्र लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 77. 18 पुरुष कामाचा एक भाग 63 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. 9 महिला 189 दिवस तोच कामाचा भाग पूर्ण करण्यासाठी घेतात. तर किती दिवस 4 पुरुष, 9 महिला आणि 12 मुले एकत्रितपणे कामाचा भाग पूर्ण करण्यासाठी घेतील? जर मुले एकटी कामाचा भाग 486 दिवसात पूर्ण करतात, तिथं काय काय दिलं ते अगोदर लिहून घेऊ. 18 पुरुष आहेत. 18 पुरुष किती दिवसात पूर्ण काम करतात, तर 63 दिवसात काम पूर्ण करतात. त्याचप्रमाणे 9 महिला आहेत, ते किती 189 दिवसात काम पूर्ण करतात. तसेच 7 मुले आहेत, ते 486 दिवसात पूर्ण काम करतात. सर्व माहिती दिली. तर 4 पुरुष प्लस 9 महिला प्लस 7 मुले हे एकत्र मिळून किती दिवसात काम करतील, हा आपला प्रश्न झाला. तर हे सर्वांचं 1 दिवसाचं काम आपल्याला काढायला लागतील. अशा प्रश्नात 1 दिवसाचं काम कंपल्सरी असतं, म्हणजे काढावंच लागतं. तर एक पुरुष 1 दिवसात किती काम करेल, 1 दिवसाचं काम 1/63 गुणिले 18. 18 पुरुष 63 हे डिनोमिनेटरला असतं. 1 महिला 1 दिवसात किती काम करेल, सेम 1/9 गुणिले 189. त्याचप्रमाणे 1 मुलगा 1 दिवसाला किती काम करेल, तर 1/7 गुणिले 486 इतकं काम करेल. हे सर्वांचं 1 दिवसाचं काम काढून घेतलं आपण. आता दिलेल्या प्रश्नात हे मांडू. म्हणजेच काय विचारलंय, 4 पुरुष 9 महिला आणि 7 मुले. तर 1 आहेत, तर फक्त सिम्पली इथं 1 पुरुषाचं, तर इथं 4 पुरुषाचं विधान म्हणून 4 पुरुषाचं, इथं 9 महिलांचे, हे 1 महिलाचं, इथं 9 महिलांचे जस्ट गुणाकार करू त्यांना. इथं 7 मुलं आहेत, इथे 1च मुलं आहे, तर इथं 7 मुलं हे विचारलेलं, म्हणून आपण तेवढ्या याच्याने गुणाकार करू. हे सर्वांची बेरीज, म्हणजे इथं जरा चार्ट कमी पडला, दिस प्लस दिस प्लस दिस प्लस अशी लांब लाईनीत लिहू आलो. तर
हे कॅल्क्युलेट केल्यानंतर इथं 2 भागिले 63 इंटू 9 प्लस 1 भागिले 189 प्लस 6/7243 हा गुणाकाराच्या स्वरूपात आहे. 7 इंटू 486 तर इथं पेज एंड झालं, पण तरी आपण कॅल्क्युलेट केल्यावर काय येतं हे सर्व 1/81 म्हणजे पूर्ण जे आहेत ते किती कामाचा एक भाग 81 दिवसात करतील, ते पूर्ण काम किती दिवसात करतील? 81 दिवसात. 1/81 ह्याला उलटे करायचे, 81 दिवस येतात. 81 दिवस जे 81. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 78. एक कार प्रथम 39 किलोमीटर 45 मिनिटात कापते आणि उर्वरित 25 किलोमीटर आहे ते 35 मिनिटात कापते. तर कारचा सरासरी वेग विचारला. सरासरी वेगचं सूत्र काय म्हणतो? सरासरी वेगचं सूत्र म्हणतं एकूण अंतर, जेवढं पण अंतर असेल ते भागिले एकूण वेळ, जेवढी दिली असेल वेळ त्याचं बेरीज करायची. तर आपल्याकडे एकूण अंतर किती आहे? 39 प्लस 25. 39 प्लस 25 भागिले किती सांगितलं, किती मिनिटात? एकूण वेळ 45 आणि 35 हे मिनिटात दिलंय. 45 प्लस 35 मिनिट, पण दिलेल्या ऑप्शनमध्ये किलोमीटर प्रति तास वगैरे आहेत ना सर्व याच्यात, तर आपल्याला हे जे आहेत ना मिनिट ते तासात कन्व्हर्जन करायला घेतले. 39 प्लस 25 किती होतात? 39 प्लस 25 64 आणि हे 45 प्लस 35 80 मिनिट. त्याला आपण 60ने जर भागलं तर तो तासात कन्वर्ट होतो. म्हणजे 80/60 किती होईल? 80/60 म्हणजे 4/3. म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो? 64 इंटू 3/4. म्हणून हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटेल ते 192/4 अँड 192 भागिले 4 किती आहे? 48. हे येईल किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर. सो ऑप्शन मधून आपण आन्सर निवडू. ऑप्शन नंबर बी 48 किलोमीटर पर आवर इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 79. एक कार 10 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने 1/3 अंतर प्रवास करते. पुढील तृतीयांश अंतर 20 किलोमीटर तासाच्या वेगाने आणि शेवटचे 1/3 अंतर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते. संपूर्ण प्रवासाची कारचा सरासरी वेग किती? सरासरीवर 2 प्रश्न आलेत बेसिकली, तर सरासरी हा महत्त्वाचा आहे टॉपिक. तर आपण अंतर पकडू इथून, तर असं हे अंतर दिलेलं आहे. इथून ए पॉईंट पकडू, हा झाला बी पॉईंट. 3 इंटरवल दिलेत 1, 2 आणि 3. जर टोटल डिस्टन्स आपण अज्युम केलं, टोटल डिस्टन्स x आहे, इथून ते तिथपर्यंत x आहे, तर हे किती अंतर असेल? x/3. हे असेल x/3. x/3 पूर्ण x चे 3 भाग केला म्हणून सेम डिस्टन्स A to C आणि इथं D पकडू. A to C किती स्पीडने जातो? 10 किलोमीटर पर आवरने जातो. आणि C to D कितीने जातो? 20 किलोमीटर पर आवरने जातो, स्पीड आहे हा. आणि D to B हा जातो 6 किलोमीटर पर आवर. हे आपण अज्युम केलेलं आहे, धरलेलं, गृहीत केलेलं आहे. तर आपल्याला माहित आहे टाइम बरोबर काय आहे, इकडे लिहितो. टाइम बरोबर
डिस्टन्स अपॉन स्पीड. तर ए टू सी याचा टाईम किती असेल? आपल्याकडे हे हा डिस्टन्स आहे, हा आहे स्पीड. तर टाईम बरोबर डिस्टन्स म्हणजे हा वरची अपॉन खालचा, म्हणजेच टी. इथून T1 भेटेल आपल्याला किती? T1 बरोबर किती भेटेल? x/3 अपॉन 10. इथून T2 किती भेटेल? x/3 अपॉन 20. आणि इथून T3 किती भेटेल? x/3 अपॉन 60. तर ॲव्हरेज स्पीड विचारलाय कारचा ॲव्हरेज स्पीड म्हणजेच टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. हे x/30 हे सिम्प्लिफाय केल्यावर x वरती राहील आणि 3 खाली येईल. x/30 सरळ लिहू आपण अपॉन x/60 प्लस x/80. तर हे सिम्प्लिफाय केल्यावर काय येतं? 18 किलोमीटर पर आवर. तर इथं 18 किलोमीटर पर तास. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 80. एक माणूस 48 किलोमीटर दूर पाण्यात प्रवास करून एका ठिकाणी पोहोचून परत येण्यासाठी 14 तास लागतात. त्याला प्रवासाची विरुद्ध 3 किलोमीटर तसेच प्रवासाच्या दिशेने 4 किलोमीटर प्रवास करता येतो. प्रवाहाचा जो फ्लो आहे ना, त्याचा आपल्याला काय विचारलंय? वेग विचारलाय प्रवाहाचा. तर प्रवाहाच्या दिशेने किती सांगितलं? एक माणूस आहे, तो कुठून जातो? ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 48 किलोमीटर जाण्यासाठी 14 तास लावतात. 14 तास जाऊन आणि रिटर्न यायला 14 तास लावतात. तर सांगितलं प्रवाहाचे दिशेने 4 किलोमीटर आणि प्रवाहाचे विरुद्ध 3 किलोमीटर. तो आपल्याला टाइम नाही माहिती. लेट सपोज इट एक्स तासात जात असेल, तर त्याचा स्पीड किती झाला? प्रवासाच्या दिशेने 4 किलोमीटर पर एक्स आवर आणि प्रवाहाचे विरुद्ध 3 किलोमीटर पर आवर इतका झाला. आपल्याला टाइम ए पासून बी प्लस टाइम बी पासून ए दिलेला आहे, त्याचाच आपण फायदा उचलायचा. 14 तास. तर टाइम ए पासून बी कसं लिहू शकतो? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणून टाइमला काय लिहू शकतो आपण? डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स किती आहे? ए टू बी 48 अपॉन टाइम झाला. आता स्पीड किती आहे? स्पीड आहे आपल्याला प्रवासाचे दिशेने जाणार ना, तर 4 किलोमीटर पर आवर म्हणजे एक्स प्लस बी टू ए किती आहे? 48च आहे बरोबर. डिस्टन्स येण्यासाठी पण तेवढं डिस्टन्स आहे ना, आणि त्याचा स्पीड किती आहे प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे 3 किलोमीटर पर आवर. यांची बेरीज किती? तर 14 तास यायला पाहिजे. ते सिम्पली एक्स वरती जाईल, म्हणजेच कसं दिसेल ते 48x अपॉन 4 प्लस 48x अपॉन 3 इज इक्वल टू 14. आणि हे सिम्प्लिफाय केल्यावर एक्सची किंमत किती येईल? हाफ 1/2. म्हणजेच काय? प्रवाहाच्या दिशेने किती येईल मग ते? 4 इंटू 1/2 म्हणजेच किती? 4 इंटू 1/2 म्हणजे किती? 8 किलोमीटर पर आवर येईल. ते 4 इंटू 4x आहे ना प्रवाहाच्या दिशेने.
प्रवाहाच्या दिशेने 4 × 1/2 हे 4/2 म्हणजे कसं लिहिणार, this is how we going to write 4/1/2 म्हणजे हा 2 वरती जाईल, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध 6. तर सूत्र काय आहे, प्रवाहाचा वेग हेच विचारलं ना, तर त्याचा सूत्र आहे हाफ इन ब्रॅकेटमध्ये प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध 8 - 6 इज इक्वल टू किती, 2/2 इज इक्वल टू 1 km/h. हे फायनल आन्सर. प्रवाहाचा वेग किती असेल, 1 किलोमीटर प्रति तास, म्हणून ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 81 व 120 मीटर आणि 90 मीटर लांबीचे 2 गाडे अनुक्रमे 80 किलोमीटर प्रति तास आणि 55 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या दिशेने समांतर लाईनवर धावतात. एकमेकांच्या दिशेने म्हणजेच काय असेल आहेत, जर ते 90 मीटर अंतर असतील तर त्यांच्या मधला गॅप किती आहे, 90 मीटर. तर ते एकमेकांना किती सेकंदात पार करतील. तर याच्यासाठी दिलेलं काय ते बघा, ए पकडू, सपोज ए जी ट्रेन आहे त्याच्या काय आहे 120 मीटर लांबी आहे आणि त्याचा स्पीड आहे 80 km/h. बी नंबरची ट्रेन आहे त्याच्या काय आहे 90 मीटरची लांबी आणि त्याचा स्पीड आहे 55 km/तास आणि दोघं कसं जातात, एकमेकांच्या दिशेने. मग हे इकडे जाईल तर ही तिकडे जाईल, जस्ट ऑपोजिट. म्हणून त्यांचं जे डिस्टन्स आहे म्हणजे रिलेटिव्ह स्पीड ते बेरीज होईल. इथं दोघांचा गॅप किती आहे, 90 मीटर आहे, 90 मीटर डिस्टन्स आहे. हा दिलेल्या प्रश्नाचा आपण लिहून घेतलेला आहे. तर सुरुवात करू. रिलेटिव्ह स्पीड, ही रिलेटिव्ह स्पीड काय असते, याचा स्पीड आणि याचा स्पीड असतो तो दोघांचा बेरीज होईल. म्हणजे एकाचं स्पीड आहे 80 प्लस दुसऱ्याचा स्पीड आहे 55, म्हणून दोघांचा रिलेटिव्ह स्पीड किती असेल, 135 किलोमीटर प्रति तास. आता हे 135 km/h आहे, पण ऑप्शन जे दिलेत नेक्स्ट पेजवर आहेत. तर आपला रिलेटिव्ह स्पीड किती आला, रिलेटिव्ह स्पीड किती 135 km/h इतकं आलंय, पण हे किलोमीटरमध्ये आहे. आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल मीटर पर सेकंड, म्हणून याला आपल्याला 5/18 गुणायला लागेल आणि ते येतं 75/2 मीटर पर सेकंड. आता मीटर पर सेकंडमध्ये आहे त्याच्यामुळे ॲक्युरेट येऊ शकतं. हे झालं रिलेटिव्ह स्पीड. आता स्पीड निघाला, डिस्टन्स काढू. डिस्टन्स ट्रॅव्हल किती असेल, किती प्रवास केला त्यांनी, 120 पहिल्याची, दुसऱ्याची आहे 90 लांबी आणि दोघांमधला गॅप आहे 90, म्हणून टोटल जे अंतर झालं ते 90 मीटर झालं. हे मीटरमध्ये बरोबरच आहे. आता टाईम, हे स्पीड, डिस्टन्स, आता उरलं काय टाईम. तर त्याला टाईमच विचारलंय, टाईम किती असेल, तर काय टोटल डिस्टन्स आपण काय, टोटल डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड किती त्यांचं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम असं करतो ना. मग टाईम विचारला तर डिस्टन्स अपॉन स्पीड. मग यांचं स्पीड किती 75/2, म्हणून 300 गुणिले 2/75. याचं उत्तर येईल किती 8 सेकंड. दिलेल्या ऑप्शनमध्ये 8 सेकंड आहे का, यस, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 82 वा, रुपये 5,760 या रकमेवर
दर शेकडा 6 दराने 3 वर्षासाठी दिलेत. वर्ष किती? 3 दिलेत. शेकडा 6 हा दर दिलाय आणि मिळणारे सरळ व्याज विचारलंय. सरळ व्याज सांगितल्यानंतर एकदम सोपं गणित होतं. सरळ व्याजचं सूत्र सिंपल इंटरेस्ट बरोबर किती आहे? P इंटू R इंटू T/100. इथं P दिलाय किती? P दिलाय 5,760 रुपये. R दिलाय 6% आणि टाइम दिलाय तो 3 वर्ष. फक्त किमती ठेवू आणि उत्तर काढू. सिंपल इंटरेस्ट विचारलाय. सिंपल इंटरेस्ट बरोबर किती आहे? 5,760 गुणिले 6 गुणिले 3 भागिले 100. हे फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला भेटेल 10,368 भागिले 10. एक डेसिमल इकडे म्हणजेच 1036.8. हे याच्यात उत्तर आहे का? 1036.8. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. दिलेला प्रश्न या सूत्रात टाकायचा आणि उत्तर काढायचं. जी. पुढचा प्रश्न असा आहे, 83वा प्रश्न. एक रक्कम ठराविक सरळ व्याजाने 3 वर्षासाठी ठेवली. किती? 3 वर्षासाठी ठेवली. तीच रक्कम जर आणि तर 1% जास्त दराने ठेवली असती तर त्यातून 5,100 रुपये म्हणजे 5100 रुपये जास्त मिळाले असते. तर ती रक्कम किती? असं जेव्हा प्रश्न असेल तेव्हा लॉजिकनी विचार करून काढायचा. इजी. एक इयरमध्ये 1%. तर 3 वर्षात किती झालेत? 3%. 1 वर्षासाठी 1%, 1 वर्षासाठी 1% आणि 3 वर्षासाठी 3%. तर हे 3 वर्षासाठी विचारलं जराने ठेवली. तर ही जी ठेवलेली रक्कम आहे त्याची किंमत दिलेली आहे 5100 रुपये. त्याची व्हॅल्यू आहे 5100 रुपये. तर 3%ची म्हणजे असं 3%ची व्हॅल्यू 5100. तर 1%ची किती? 1%ची किती येईल? तर याला भागिले 3 करायचं ना. तर हे 1700. 1%ची 1700 असेल तर 100%ची किती असेल? तर 1700. त्याच्यात 2 आणखी 0 म्हणजे 1,70,000. 1,70,000 इतकी किंमत. 1,70,000. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न 84. चक्रवाढ व्याजाने गुंतवलेली एक रक्कम आहे 2 वर्षामध्ये. ती किती होते? 4,624 आणि 3 वर्षामध्ये होते 4,913. म्हणजे 1 वर्षाचा गॅप दिलाय. तर मुद्दलची रक्कम किती? मुद्दल म्हणजे आपण मुद्दल मानू x. मुद्दलची रक्कम आपण x मानली. तर दोघांची किंमत आहे 2 वर्षासाठी किती दिली? 4,624 आणि 3ऱ्या वर्षासाठी दिली 4,913. ह्या दोघांचा जर फरक घेतला तर ती किंमत येते 289. जी फरक येईल ती आपल्याला सिंपल इंटरेस्ट म्हणजे ही इंटरेस्ट व्याज आहे. ही आपली काय आहे? व्याज आहे. व्याज कोणत्या रकमेवर? तर पहिल्या म्हणजे दुसऱ्या वर्षाची ही जी रक्कम असते त्याच्यावर ही व्याज असते. असं जेव्हा प्रश्न असेल सेम असं लॉजिक लावायचं. दोघांचा फरक घ्यायचा. ती सिंपल इंटरेस्ट असते आणि ही प्रिन्सिपल असते. प्रिन्सिपल म्हणजेच काय? सिंपल इंटरेस्टचं सूत्र आपल्याला माहित आहे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T/100. त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? R काढायचं आहे. म्हणून लिहू शकतो R इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट इंटू 100 P इंटू T. मग अशी गणित सोल्व केलं त्याप्रमाणे. तर रेट किती येईल आपला? किमती ठेवून ते येईल 25/4%. हे झालं सिंपल इंटरेस्टचं रेट. आता आपल्याला बेसिक कसाच आहे? चक्रवाढ व्याजचा सूत्र माहीत आहे. A इज इक्वल टू P
1 प्लस आर बाय 100 रेज टू एन. किमतीत हे ए ची किंमत आपल्याला ए ची किंमत माहीत आहे. ए ची किंमत आपल्याला 2 वर्षाची ही सांगितली 4624. 4624. तर ते किमती ठेवल्यावर पी बरोबर इकडचे सर्व तिकडे गेल्यावर 4624 अपॉन 1 प्लस वरती 25 आणि खाली 4 गुणिले 100. हे जरा समजून घ्या. तर हे सिम्प्लिफाय केल्यावर कसं येईल 4624 अपॉन 17 गुणिले 17 अपॉन 16 गुणिले 16 आणि फायनली 16चा क्यूब येईल. 16चा क्यूब म्हणजेच किती 4096 रुपये. हे त्याचं ॲन्सर. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ॲन्सर. शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 84. चक्रवाढ व्याजाने 20% दराने ठेवलेली एक रक्कम दुप्पटहून अधिक होण्यास लागणारे कमीत कमी पूर्ण वर्षाची संख्या. असा प्रश्न 100% असतो. त्याच्यासाठी सूत्र अप्लाय करू आपण. ए चक्रवाढ व्याजाचं आहे सूत्र अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस आर बाय 100 रेज टू एन. डोळ्याचा आपण पाठ करून ठेवायचा. हा जो एन आहे हा नंबर ऑफ इयर्स असतो. तर हे याचा आपण हा सेक्शन घेऊ. सरळ पी 1 प्लस आर बाय 100 रेज टू एन. हा जर ग्रेटर असेल ट्वाईस दुप्पट सांगितलं ट्वाईस ऑफ पी दुप्पट प्रिन्सिपलचे दुप्पट जर मोठा असेल इकडची संख्या तर ते आपलं ॲन्सर असेल. तर हे याच्यामध्ये किमती ठेवू. याच्यामध्ये काय काय दिले 20% आर तर 20% दिलाय. म्हणजेच काय हा इकडचा पी आणि इकडचा पी ते कॅन्सल आउट होईल. ते कॅन्सल आउट झाल्यानंतर 1 प्लस आर रेट दर किती दिला 20 अपॉन 100 ग्रेटर देन 10 आहे 2. तर एनची जागा आपण एन अगोदर सिम्प्लिफाय करू. हे 150 म्हणजे 56. हे सिम्प्लिफाय केल्यावर 1 प्लस 0.2 ग्रेटर देन 2. ते एनची जागा आपण कमीत कमी सांगितलं कमीत कमी पूर्ण वर्षाची सांगितलं. एनची जागा आपण 1 अगोदर ठेवू, नंतर 2 ठेवू, नंतर 3 ठेवू, नंतर 4 ठेवू. असं करत करत जायचं. हे एकदम इझी वे आणि सिम्पल एकदम आहे करण्यासाठी. 1 प्लस 0.2 इथं जर 1 ठेवली तर हीच संख्या असेल. तर 1.0.2 इज ग्रेटर देन 2. तर ही तर नाही, ऑब्वियस नाही ना, ही मोठी नाही ना याच्यापेक्षा. 2 ठेवल्यानंतर 1.0 याचा जर स्क्वेअर केला तर इथे 2 पॉईंट समथिंग थोडंच जास्त येतं. म्हणजे 2 पेक्षा ही मोठी नाहीच. 3 तर ठेवला तर 1.0 इंटू 3 जे गेला तर 1.89 चे जवळ येतं. तर 3 पण आहे. 4 जर ठेवला तर 2.08 चे जवळ येतं. म्हणजे ही 4 ही अशी संख्या आहे ती कमीत कमी वर्ष पेक्षा जास्त देईल, याच्यापेक्षा जास्त येतं. 4 हा एनची जागी ठेवला तर. म्हणून आन्सर आहे 4. अशी क्रॉस चेक करत जायचं सिरियली, आन्सर भेटून जाते. तर सेशन आपण इथंच थांबू. मेहनत आवडली असेल तर कृपया सबस्क्राईब करा. मनोबल वाढतं त्याच्याने, दुसरं काही नाही. आणि धन्यवाद इथेपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.